दिवाळी आली की सगळीकडे मिठाई आणि फटाक्यांची सजलेली दुकानं दिसू लागतात। यावेळी आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला मिठाई, गोड पदार्थ हे भेट दिले जातात। म्हणूनच मिठाईच्या दुकानात दिवाळीमध्ये सर्वाधिक गर्दी असते आणि याचाच फायदा घेत काही दुकानांमध्ये भेसळयुक्त मिठाई बनवली जाते। ही मिठाई थोडी स्वस्त असते, पण तरी ती आरोग्यासाठी अत्यंत घातक असते। आता ही मिठाई भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखायचं कसं, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्याची तुमची हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर सणासुदीच्या काळात काही ठिकाणी भेसळयुक्त मिठाई तयार केली जाते, पण मिठाईमध्ये कधीही थेट भेसळ केली जात नाही। मिठाईसाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये भेसळ करण्यात येते। या वस्तू म्हणजे दूध, मावा, चांदीचा वरख, साखर इत्यादी। सध्या दिवाळीच्या निमित्तानं दुकानांमध्ये असलेल्या या मिठाईमधील भेसळयुक्त मिठाई कशी ओळखावी हे सर्वात महत्त्वाचं झालंय। अनेक शहरांमधून भेसळयुक्त मिठाईची विक्री होत असल्यामुळे अन्न विभागाची देशभरात छापेमारी सुरू आहे। यात अन्न विभागाने विविध भागातून बनावट मावा, तूप, पनीर इत्यादी ताब्यात घेतले। आता या इन्ग्रेडियंट्स पासून तयार झालेली ही मिठाई नुकसानकारक असते। शिवाय काही मिठाईमध्ये वाजवीपेक्षा जास्त रंगाचा वापर करण्यात येतो आणि हे सुद्धा आरोग्यासाठी अपायकारक असतं। त्यामुळे जेव्हा तुम्ही दुकानात मिठाई घेण्यासाठी जाल तेव्हा ती मिठाई चांगल्या दर्जाच्या इन्ग्रेडियंट्स पासून तयार केली आहे की नाही हे तपासून घेतलं पाहिजे। पण ही मिठाई कशी ओळखावी हा एक मोठा प्रश्न आहे। मात्र ही मिठाई बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीत विकली जाते, त्यावरून त्याचा दर्जा ठरवणं सोपं जातं। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिठाई खरेदी करताना ती खात्रीशीर दुकानांमधूनच खरेदी करण्याचं आवाहन अन्न प्रशासन विभागातर्फे करण्यात येतं। आता या मिठाईमध्ये सर्वात जास्त भेसळ केली जाते ती खवा किंवा माव्यामध्ये। खव्यातील भेसळ ओळखण्यासाठी खव्याच्या काही भागावर आयोडीनचे 2 थेंब टाकायचे। जर रंग काळा झाला तर समजून जा की यात भेसळ आहे। जर खवा खूप दाणेदार असेल तर त्यात भेसळ करण्यात आली आहे, कारण शुद्ध खवा अतिशय मुलायम असतो। पण दूध आणि मावा यांच्यापासून बनवलेली मिठाई ओळखण्याची पद्धत याच्याच विरुद्ध आहे। दुधापासून बनवलेल्या काही मिठाईमध्ये स्टार्च किंवा सिंथेटिकचा वापर होतो। यापासून तयार केलेली मिठाई ओळखायची असेल तर थोडीशी मिठाई हातामध्ये घ्यायची। त्यातला खवा हा दाणेदार असेल तर मिठाई चांगल्या दर्जाच्या दुधापासून तयार झालेली आहे असं समजावं। पण त्या मिठाईचा मावा पिठासारखा भासला तर त्यातला मावा नकली आहे असं समजून जा। शिवाय हाच गोड पदार्थ पाण्यात टाकला तर काही क्षणात तो विरघळतो। पण या मिठाईसाठीचा मावा भेसळयुक्त दुधापासून तयार केला असेल तर या पाण्याच्या वर फक्त फेस येतो। यावरून हे दूध सिंथेटिक रसायन वापरून तयार केल्याचं समजतं। या रसायनामुळे दुधावर भरपूर फेस तयार होतो आणि त्याचाच मावा तयार केला जातो। आता काही वेळा फक्त शुद्ध तुपाचं लेबल असलेली मिठाई खरेदी केली जाते, पण तुपातही भेसळ असेल तर ती कशी ओळखावी हा प्रश्न पडतो। तेव्हा तुपातील मिठाईचा एक छोटा तुकडा गॅसवर ठेवायचा। यात तूप असेल तर ते लगेच विरघळतं आणि तुपाचा सुगंध येतो। मात्र हे तूप नकली असेल तर खराब वास येतो। आता मिठाईला आकर्षक आणि फ्रेश कलर देण्यासाठी बऱ्याच वेळा अतिरिक्त रंगांचा सुद्धा वापर केला जातो। अशा वेळी ही मिठाई पाण्यात टाकायची। पाण्यात मिठाईचा रंग उतरला तर मिठाईमध्ये जास्तीचा रंग टाकलाय हे समजून जा। त्याचबरोबर मिठाई आकर्षक करण्यासाठी त्याच्यावर सजावट केली जाते। यामध्ये काही वेळा ड्रायफ्रुट्स टाकले जातात, जसं की पिस्ता, पण हे पिस्ते अतिशय खराब दर्जाचे असतात, मात्र त्यांना रंग लावण्यात येतो। अशा वेळी हे पिस्त्याचे तुकडे हातात घेऊनही त्यांची पारख करता येते। काही वेळा भेसळयुक्त मिठाईवर केशर आणि चांदीच्या वरखाचा सजावटीसाठी वापर केला जातो, त्याच्यापासूनही सावधान राहणं गरजेचं आहे। यासाठी चांदीचा वरख पाण्यात टाकून त्याची चाचणी केली जाते। आता हे घरी करणं पॉसिबल होणार नाही, पण जर एखाद्या मिठाईचा छोटासा तुकडा पाण्यात टाकला आणि केशरने रंग लगेच सोडला तर ते बनावटी केशर आहे असं समजून जा। मंडळी, दिवाळी हा आनंदाचा सण आहे। आनंदासोबतच तो फराळ आणि गोडधोड एकमेकांना वाटण्याचा सुद्धा सण आहे। काही लोकांच्या स्वार्थामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींच्या किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्यावर त्याचा परिणाम व्हायला नको। त्यामुळे या भेसळयुक्त मिठाईपासून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। बाकी तुम्हा सर्वांना गाजावाजातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। अशीच रंजक माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।